परवानगी देतात आणि आम्ही शेतकरी न्याय मागायला आल्यावर आम्हाला पोलिसाच्या बंदुकीच्या गोळ्या घालतात, अशी दुटप्पी भूमिका चालणार नाही। येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल। शेतकऱ्यांना देखील अडवलेलं आहे, आपल्याला सुद्धा आता कोणत्या कायद्याने आम्हाला अडवलंय? आम्ही काय गुन्हा केलाय? आम्ही कर्जमाफी मागतोय, सोयाबीन कापसाला भाव मागतोय, आम्ही काय चुकीचं केलेलं आहे? आम्हाला अडवण्याचा अधिकार नाही, परंतु इंग्रजांपेक्षा सुद्धा भयानक पद्धतीने पोलीस प्रशासन वागतंय आणि सरकारच्या इशाऱ्यावर हे नसतात। गावगाड्यातला शेतकरी याची 100% किंमत चुकती करेल, यांना याची जागा दाखवावी लागेल। भूमिकेवर अजूनही ठाम आहात का? बिलकुल, मी तुम्हाला सांगतो, शांततेच्या मार्गाने, लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करणारच आहोत। शेतकऱ्यांचा आवाज मुद्दामून दाबला जातो। यांना शेतकऱ्यांचे प्रश्न अजेंडावर आणायचे नाहीये, यांना औरंगजेब भावनिक प्रश्न आणायचे आहेत आणि शेतकऱ्याचा मुद्दा डायव्हर्ट करायचा, अशी यांची भूमिका आहे। पण असं किती जरी केलं, आम्ही 22 वर्ष झाले चळवळीत काम करतोय, किती वेळा केसेस झाल्या, अटक झालं, फासावर लटकण्याची सुद्धा आमची तयारी आहे। पोलिसाच्या बंदुकीची गोळी झेलायला आम्ही तयार आहे, पण आम्ही मागे हटणार नाही, अशी आमची भूमिका। पोलीस सरकारच्या दबावाखाली काम करतायत असं वाटतंय का? पोलीस सरकारमधल्या लोकांच्या हातातले बावले आहेत।